काही जे पदवीधर मुन्नाभाई आहेत त्यांनी बोगस पदव्या घेऊन जॉब करताय, नोकऱ्या करताय, शासनाच्या संस्थेवर त्याच्यावर नोकऱ्या करताय। यांच्याकडे बोगस पदव्या असताना यांच्यावर कारवाई का होत नाही आजपर्यंत? आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केला। सोयगाव येथे संत ज्ञानेश्वर महाविद्यालय म्हणून एक महाविद्यालय आहे, तिथे एक शिक्षक नागालँडची ओपन युनिव्हर्सिटीची बोगस पदवी घेऊन जॉब करतोय। भूगोल विषयाचा विषय प्रॅक्टिकली असताना ती पदवी चालत नाही नियमानुसार आणि त्या पदवीला महाराष्ट्रात बंदी आहे। तरीसुद्धा ती पदवी घेऊन तो शिक्षक मागील 15 ते 16 वर्षापासून तिथे जॉब करतोय प्राध्यापक आणि शासनाचा पगार लागतोय। त्याच्यावर कारवाई करण्यात यावी। त्याच्यावर 420 नुसार आणि 468 नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा। बोगस कागदपत्र आधारे फसवणूक तसेच बोगस कागदपत्राद्वारे नोकरी मिळवणे असे 420 आणि 468 नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। तसेच त्याने आजपर्यंत जो 15-16 वर्षामध्ये जो पगार लाटलेला आहे, शासनाचं जे वेतन लाटलेलं आहे ते सुद्धा व्याजासहित शासनाने वसूल करावे अशी एक आमची मागणी आहे। आणि ती संस्था आहे संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, या शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी। असे बोगस मुन्नाभाई प्राध्यापक जर शाळेवर आपल्या संस्थेवर ठेवत असतील हे लोक पैशाच्या जोरावर, तर आपल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडेल का? देशाचे भवितव्य घडेल का? यातून देशाचा काय विकास होईल? त्यांच्या कारवाई करण्यात यावी। या संदर्भात आम्ही कुलगुरू साहेब यांना वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत आणि जिल्हाधिकारी साहेब यांना पण निवेदन दिलं, विभाग आयुक्त साहेब यांना पण निवेदन दिलं, तरी आजपर्यंत यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही। त्यामुळे आज दिनांक 8/4/2025 रोजी उपोषणात विभागीय आयुक्त कार्यालय यांच्यासमोर बसलेलो आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। यापूर्वी आम्ही 2 वेळेस विभाग आयुक्तांना कुलगुरू साहेबांना पत्र दिलेले आहे, पण त्यांनी आजपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही। त्या प्राध्यापकाचं नाव काय आहे? पंकज युवराज शिंदे असं त्या प्राध्यापकाचे नाव आहे। किती दिवसापासून नियुक्ती त्याची जवळपास अंदाजे 18 वर्षापासून नियुक्ती नाही। आता हे बनावट जर का डॉक्युमेंट असतील तर याच्यामध्ये संस्था चालक आहे यांची काही मिलीभगत आहे का? त्याच्यामध्ये संस्था चालक यांची मिलीभगत असल्याशिवायच त्यांनी त्याला जॉईन करून नाही घेतलं ना, कारण की 18 वर्ष झाली तो माणूस जॉब करतोय आणि वेतन लागतोय। संस्था चालक हे पैसे घेऊन हे करतात। शिक्षण संस्था चालकाचे नाव आणि त्यांचं किती पगार म्हणून शिक्षण संस्था चालक काळे आणि त्यांच्या संस्थेचं नाव आहे संत ज्ञानेश्वर महाविद्यालय। नाही, आता या मागणीला घेऊन तुम्ही प्राचार्य किंवा संस्था चालक त्यांना अगोदर यापूर्वी एक पत्रव्यवहार केला आम्ही त्यांच्यासोबत, पण कुलगुरू यांना पण पत्रव्यवहार केला, पण त्यांनी कुलगुरूने काही एक पत्र पाठवल्यानंतर कुठलंही उत्तर नाही आणि कुठलीही कारवाई नाही। मला आम्ही संस्था चालकाने कुठलेही उत्तर दिलेले नाही। संस्था चालकाचं म्हणणं आहे तुमच्याकडून काय होईल ते करून घ्या, आम्ही समर्थ आहे, नाही मजुरी करता येते नाही। आता विद्यापीठाचा जो कारभार बघताय तो राज्यपाल बघताय, हो, तर राज्यपालाकडे काही तुम्ही हा प्रकरण घेऊन राज्यपालाकडे आता आम्ही विभागीय आयुक्त यांच्यासमोर उपोषण केलं। इथं जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही मुंबई राज्यपाल येथे राज्यपालांकडे जाणार। आपलं नाव? माझं नाव मच्छिंद्र उबाळे पाटील, छावा संघटना प्रदेश। सचिन अवताडे पाटील, शहर प्रमुख, छावा संघटना, छत्रपती संभाजीनगर। आज छावा संघटनेच्या नेतृत्वाखाली हे उपोषणाला बसले, तर काय मागणी आणि तुमचं संघटनेचं समर्थन पूर्णपणे आहे? आमची मागणी हीच आहे की हे जे बोगस डिग्र्या घेऊन असे जे आपल्या शिक्षणाचा जो अपमान करताय, हे जे अपमान करताय आणि बोगस डिग्र्या घेऊन इकडे येऊन बोगस डिग्री परत बोगस डिग्री एका विषयाची शिकवतो दुसरा विषय, असा तो प्रकार आहे। मेन मुद्दा काय आहे? डिग्री तर बोगस आहे, पण हे जे शिकवत आहे महाविद्यालयामध्ये एका विषयाची बोगस डिग्री आणि शिकवता दुसराच विषय, असा हा प्रकार आहे। म्हणून आम्ही हे जे आज आंदोलन करतोय तर याच्यामध्ये आमचं हेच म्हणणं आहे की अशा लोकांना लवकरात लवकर बडतर्फ करावं, यांच्यावर कारवाई व्हावी, 420चा गुन्हा दाखल व्हावा। हे जे वेतन लाटत आहे गेल्या 18 वर्षांपासून, हा जो प्राध्यापक आहे पंकज शिंदे नावाचा, ह्या प्राध्यापकावर मोठा गुन्हा लागावा आणि
याच्याकडनं गेल्या 18 वर्षापासून जी शासनाची जे वेतन लाटतोय तर व्याजासहित वसूल करावं अशी आमची मागणी आहे. आणि आज त्यांनी आमरण उपोषण केलंय. संघटनेची पुढची भूमिका काय राहणार आहे? काय संघटनेची पुढची भूमिका अशी असणार आहे की या उपोषणाला समोरून आम्ही पुढचा पाऊल हा रास्ता रोकोचा असणार आहे आमचा.